आसाममध्ये तथाकथित गोरक्षक झुंडींनी अल्पसंख्याक समुदायातील 3 मुस्लिमांच्या हत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली। या घटनेचा जाती अंत संघर्ष समितीचे कॉम्रेड बब्रुहान पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला। यावेळी जाती अंत संघर्ष समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। जाती अंत संघर्ष समिती जिल्हा बीड यांच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की आसाममध्ये तथाकथित गोरक्षक झुंडींनी अल्पसंख्याक समुदायातील 3 मुस्लिमांच्या हत्या केल्या। याबाबत तेथील राज्य सरकारनं कोणतीही तातडीची कार्यवाही केली नाही। तसंच तामिळनाडू येथे पी आर्मस्ट्रॉंग यांची त्यांच्या घरासमोर 5 जुलै 2024 रोजी हत्या करण्यात आली। यात त्या परिसर व राज्यातील धर्मांध सांप्रदायिक संघटना आहेत, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असं निवेदनात नमूद केलं। या निवेदनावर कॉम्रेड बब्रुहान पोटभरे, राजाराम कुसळे, शेख बाबा, दत्ता काटे, शेख शाहेद, सुनील वारकरी, सज्जू लाला, बापू गोमसाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तर या निदर्शनात संतोष चव्हाण, सचिन गालफाडे, संतोष पवार, कान्होपात्रा माने, निकिता माने, सुनीता गोमसाळे, शेख फिरोज आदींसह अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले। लोकसभा निवडणुकीनंतर देशात जातीयवादी भाजपच्या पाळीव संघटनांनी दलित व अल्पसंख्याक यांना लक्ष्य करून मागील काही दिवसापासून पुन्हा प्राणघातक हल्ले सुरू केले आहेत। नुकतेच 7 जुलै रोजी आसाममध्ये तथाकथित गोरक्षक झुंडींनी अल्पसंख्याक समुदायातील 3 मुस्लिमांच्या हत्या केल्या व तामिळनाडू येथील बीएसडीचे राज्याध्यक्ष पी आर्मस्ट्रॉंग यांची त्यांच्या घरासमोर 5 जुलै 2024 रोजी हत्या करण्यात आली। या दोन्ही दुःखद घटनांचा सांप्रदायिकतेचा व धर्मांध हत्यांचा जाहीर निषेध करत असल्याचं कॉम्रेड बब्रुहान पोटभरे यांनी सांगितलं। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। जाती अंत संघर्ष समिती चिराई हो, चिराई हो, चिराई हो। जाती अंत संघर्ष समिती चिराई हो, चिराई हो, चिराई हो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, स्वामी पेरियार यांचा विजय असो, विजय असो, विजय असो। तर आज आम्ही जाती अंत संघर्ष समितीच्या वतीनं लोकसभेच्या नंतर जे भाजपचं सरकार बावचळलेलं आहे, त्यांनी परत एकदा दलित आणि मुस्लिमांना या देशामध्ये लक्ष्य करून त्यांच्या हत्या करायला सुरुवात केलेली आहे। पहिल्यांदा त्यांनी 7 जुलैला आसाममध्ये तथाकथित जे गोरक्षक आहेत, जे कधीच गायीची राखण करीत नाहीत पण तिचं दूध तूप खातेत मागू असे जे कोणी वर्ग आहे, त्याने या देशात जातीयवाद आणि धर्मवाद सांप्रदायिकता वाढविलेली आहे। त्यांनी या झुंडी तयार करून त्या ठिकाणी 3 मुस्लिमांच्या तरुणांना अडवून रस्त्यावरती ठार केलं आणि त्यांच्यावरती गायीच्या तस्करीचा आरोप लावला। एवढंच नाही तर तामिळनाडूमध्ये जिथं भाजपाला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, अशा ठिकाणी जे दलितांमध्ये आणि मुस्लिमांमध्ये जनजागृती होऊ लागलेली आहे, जी नवी चेतना त्यांच्यात क्रांतीची स्फुरण पेटलेला आहे, अशा तरुण अशा BSPच्या अध्यक्षाला, पी आर्मस्ट्रॉंग नावाच्या अध्यक्षाला, राज्याच्या अध्यक्षाला त्यांनी गोळ्या घालून त्यांच्या घरासमोर ठार केलं। या सर्व परिस्थितीचा आपण मुकाबला केला पाहिजे असं जाती अंत संघर्ष समितीचं मत आहे। आणि हे भेदरलेलं जे भाजपचं सरकार आहे, त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की आत्ताशी कुठं तुमचं बहुमत कमी झालेलं आहे आणि या देशातून आणि भारतामधून कायमची तुमची कीड काढण्याची आमची जिम्मेदारी आहे, ही मागासांची जिम्मेदारी आहे, ही अल्पसंख्याकांची जिम्मेदारी आहे। ज्यांचा भारताच्या संविधानावरती विश्वास आहे, ते लोक तुम्हाला या देशातून कायमचं संपवितील आणि ते काम या 5-10 वर्षामध्ये नक्कीच होईल असा जाती अंत संघर्ष समितीला विश्वास वाटतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम।